हॅलो स्टुडंट्स, लास्ट सेशनमध्ये आपण न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत. न्यूमेरिकल्समध्ये कसे सोडवायचे, त्यानंतर कशा पद्धतीनं ते डिव्हायडेशन करायचं, 10 टू द पॉवरची कन्सेप्ट काय, हे लास्ट सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे. या सेशनमध्ये थोडंसं काही 2-3 क्वेश्चनवर आपण फोकस करणार आहोत. तसं नेक्स्ट टॉपिक आहे आता आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑलरेडी आपण चर्चा केली आहे. व्हॉट इज ग्रॅव्हिटी? आठवतंय का? व्हॉट इज ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. जगातल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. आता ती ज्या फोर्समुळे अट्रॅक्शन आहे त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग क्वेश्चन नंबर 2A जो आहे आपला, त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात, तो स्पेशल सायंटिफिक रिझनचा जो क्वेश्चन आहे तो यासाठीच आहे. तो स्पेशल सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन की त्याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट चेक केल्या जातात. लेसनच्या खाली जे प्रश्न दिलेले असतात एक्सरसाइज मधले, त्यामधले त्याच्यामध्ये येत नाहीत. त्या अशा पद्धतीचे क्वेश्चन तयार होऊ शकतात. वाय द एव्हरी ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. दिसते का सगळ्यांना? वाय द एव्हरी ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट व्हर्टिकली सरळच खाली का पडतो? हे जसं पेन मी सोडली तर ते सरळच खाली का पडते, ते वाकडे तिकडे का नाही जात? म्हणजे हे तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचे. आता आपल्याला याचं रिझन माहिती आहे की ऑब्जेक्ट खाली पडतो म्हणजे कोणत्या फोर्समुळे पडतो? जस्ट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहिला पॉइंट काय येईल मग आन्सरचा? द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ जस्ट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थ हो का, हे ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. कोणामुळे अट्रॅक्ट करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट अर्थच्या जवळ आहेत त्या सर्व ऑब्जेक्टला अर्थ काय करते? अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न. मग हा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्हाला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे त्या प्रत्येक ऑब्जेक्टला कुठे ओढण्याचा प्रयत्न करते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. पण कसं आहे, तेव्हा नुसतं सेंटरकडेच ओढण्याचा प्रयत्न करत नाही, तर कसं ओढतंय मग? व्हर्टिकली डाऊनवर्ड, एकदम सरळ रेषेमध्ये. अशा पद्धतीने ओढते, एकदम सरळ. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाल्यामुळं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमुळं प्रत्येक ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे येतो. पण कसा येतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आन्सर कसं लिहायचं मग? हे लिहिलं पॉइंट. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि द सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट आपण बघितली आहे की सर्क्युलर शेप असेल आणि सेंटर ऑफ मास हेच काय असतंय? सेंटर असतंय. हे झालेलं आहे ऑलरेडी आपल्याला, बरोबर. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्ट कसं डायरेक्शन आहे मग? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. अजून इथं वाढवूया, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. मग फोर्सचं डायरेक्शन जे असेल तेच ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन असतं. फोर्स जर व्हर्टिकली डायरेक्टेड आहे तर ऑब्जेक्ट सुद्धा खाली पडताना कसं पडणार? व्हर्टिकलीच पडणार. म्हणून हे क्वेश्चन बघा, एव्हरी ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे कोणामुळे पडतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. मग हे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतो सायंटिफिक रिझन मध्ये. असाच अजून एक क्वेश्चन आहे पहा, की जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ऍपल खाली पडतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ऍपल खाली पडतो, तसंच आता बघा लक्षात घ्या रे, ही ग्रॅव्हिटेशन अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इथं असणारा, समजा हे ऍपल आहे, ऍपलला कुठे ओढण्याचा प्रयत्न करतोय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. तसंच हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ऍक्ट आहे? मूनवर सुद्धा ऍक्ट आहे. ऍक्ट आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मूनवर सुद्धा ऍक्ट आहे. तर मग जसा ऍपल खाली पडतो तसा हा मून खाली का नाही पडत? तर आपल्याला माहित आहे कंटिन्यू कोणतं,
की अर्थच्या भोवती असं मून रोटेट करतो, कंटिन्यू अर्थच्या भोवती मून रोटेट करत असतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मग त्याच्यावरून समजेल तुम्हाला. कोणतं? यात्रेमध्ये ते मौत का कुआ टाईप मध्ये असते पहा. आमच्या इकडे लातूरमध्ये आता सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये ते मौत का कुआ येते. त्याच्यामध्ये ते बाईक असं गोल 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 फिरवत असतात. ती बाईक जोपर्यंत मोशन मध्ये आहे किंवा त्या बाईकला जोपर्यंत वेलॉसिटी आहे तोपर्यंत ती बाईक खाली पडत नाही. आणि तिथं ऍक्ट असतो सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जोपर्यंत तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर सेंट्रिपिटल फोर्स बी ऍक्ट आहे आणि त्या मोशनमुळं किंवा त्या वेलॉसिटीमुळं ऑब्जेक्ट खाली पडत नाही. अगदी तसंच होते मग इथं. मून पण अर्थच्या भोवती रोटेट करतो म्हणजे त्याला काही ना काही वेलॉसिटी आहे. जोपर्यंत ती वेलॉसिटी आहे तोपर्यंत तो मून खाली पडू शकत नाही. ती वेलॉसिटी कशामुळे आहे? जस्ट बिकॉज ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जोपर्यंत ही वेलॉसिटी आहे तोपर्यंत मून खाली पडू शकत नाही. जसंही ही वेलॉसिटी झिरो झाली म्हणजे ही वेलॉसिटी झिरो होऊ शकत नाही. म्हणून मून सुद्धा खाली पडू शकत नाही. दिस इज बिकॉज ऑफ द वेलॉसिटी ऑफ द मून अँड सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट. आता जसं आपल्या अर्थला हा मून एक नॅचरल सॅटेलाइट आहे, याच ऑर्बिटमध्ये आपण दुसरे एखादे ऑब्जेक्ट किंवा सॅटेलाइट आणून सोडले तर ते सुद्धा रोटेट. इफ दिस वेलॉसिटी वॉज नॉट देअर, जर ती वेलॉसिटी इथं राहिली नाही तर काय होईल? मून सुद्धा काय करेल? खाली पडेल. मग सायंटिफिक रिझनचे हे दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. मून का खाली पडत नाही? जस्ट बिकॉज ऑफ द वेलॉसिटी. वेलॉसिटी जर नसेल तर मून 100% खाली पडणार. पण वेलॉसिटी झिरो होण्यासाठी तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो व्हावा लागेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो होऊ शकत नाही. वेलॉसिटी सुद्धा झिरो होऊ शकत नाही. मून सुद्धा खाली पडू शकत नाही. असे दोन सायंटिफिक रिझनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण चर्चा केलेली आहे. ओके, काही अडचण? पहा, आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलेशन. हे समजून घेण्याच्या अगोदर आपण ऍक्सलेशन म्हणजे काय समजून घेऊ. व्हॉट इज ऍक्सलेशन? 9वी मधलं व्हॉट इज ऍक्सलेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ velocity. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट म्हणलं की विथ रिस्पेक्ट टू टाइम. जिथं जिथं वेलॉसिटी चेंज होते तिथं तिथं काय तयार होईल? ऍक्सलरेशन तयार होईल. आता बघा, एक हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला किंवा आपल्या क्लासच्या बाहेर समजा सायकल आता आपण ठेवलेली आहे, ती सध्या रेस्ट मध्ये आहे म्हणजे त्याला दोन वेलॉसिटी आहेत, एक इनिशियल वेलॉसिटी आणि एक फायनल वेलॉसिटी. तर ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर इनिशियल वेलॉसिटी काय असेल? झिरो. ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर इनिशियल वेलॉसिटी काय असेल? झिरो. जसं एक ग्लास फुटला आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार, मस्क्युलर फोर्स अप्लाय करणार. समजा आपण फोर्स अप्लाय केला आणि त्याची वेलॉसिटी वाढत गेली वाढत गेली वाढत गेली. एका पॉइंटला समजा ऑब्जेक्टची वेलॉसिटी झाली 10 मीटर पर सेकंद. ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय झाली? 10 मीटर पर सेकंद. आता एक नोटीस करा तुम्ही, वेलॉसिटी काय झाली? चेंज. वेलॉसिटी काय झाली? चेंज. आलं लक्षात? किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ही सायकल आहे, त्या सायकलवरून तुम्ही 20 मीटर पर सेकंद या स्पीडनं क्लासला येत आहात आणि अचानक समोर कोणतरी आलं समजा इथं, तर तुम्ही ब्रेक प्रेस केलात आणि या ऑब्जेक्टची स्पीड तुम्ही वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद केलात. समजा ह्याला लागले 5 सेकंद आणि ह्याला लागले 2 सेकंद. आता दोन्ही गोष्टीकडे थोडस फोकस करूया आपण. दोन्ही गोष्टीकडे फोकस करूया. बघा रे, इथं इनिशियल वेलॉसिटी काय होती? झिरो.
इथं इनिशियल वेलॉसिटी काय 0 आणि इथं किती आहे 3. मग वेलॉसिटी चेंज झाली का नाही? वेलॉसिटी काय झाली? चेंज झाली. मग वेलॉसिटी जिथं जिथं चेंज होईल तिथं तिथं काय तयार होईल? ऍक्सलरेशन. तिथं तिथं काय तयार होईल? ऍक्सलरेशन. आलं का लक्षात? बघा समजून घ्या रे. मग इथं इथल्या एक्झाम्पल मध्ये विचार करा बरं. इथं सुद्धा वेलॉसिटी काय झाली? चेंज. इथं सुद्धा वेलॉसिटी काय झाली? चेंज. इथं सुद्धा काय तयार झालं? ऍक्सलरेशन. मग जिथं जिथं एखादा ऑब्जेक्ट आपण आता आपल्या हातामध्ये आहे हे ऑब्जेक्ट, त्याची इनिशियल वेलॉसिटी काय 0. मी सोडलं 1 2 3 4 असं वेलॉसिटी काय होत जाईल? वाढत जाईल. म्हणजे काय तयार होईल? वेलॉसिटी चेंज होईल म्हणजे काय तयार होईल? ऍक्सलरेशन तयार होईल. गाडीला आपल्या ऍक्सलरेटर असतं पहा. ऍक्सलरेटर म्हणजे ज्याच्यामुळे वेलॉसिटी वाढवता येते किंवा कमी करता येते. म्हणजे थोडक्यात वेलॉसिटी चेंज करणारं डिव्हाइस त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सलरेटर. 4 व्हीलरला ते पायामध्ये असते आणि 2 व्हीलरला ते हातामध्ये असते. ऍक्सलरेटर म्हणजे काय? वेलॉसिटी चेंज करण्याचं काम करणार आहे. मग बघा एकदम सोप्या डेफिनेशन नुसार आपण चर्चा करूया. द रेट म्हणलं हे बघा हे ऍक्सलरेशनचं फॉर्म्युला तयार होत आहे. रेट म्हणलं की डिवायडेड बाय काय आलं? टाइम. काय म्हणलं बघा? चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. फॉर्म्युला तयार झाला. acceleration is equal to change in a velocity divided by time. Change in a velocity divided by time. मग acceleration आपण बघा रे चेंज काढायचा आहे कुठल्याही गोष्टीचा तर कसं काढतो? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. चेंज कसं काढतो? कुठलाही चेंज. वेट आपलं बघा गेल्या वर्षी किती होतं या वर्षी किती आहे? तर या वर्षीचा करतो मायनस करतो मागच्या वर्षीमधून. कसं? मग फायनल वेट मायनस इनिशियल वेट करतो आपण. चेंज आपल्या लक्षात येते डिवायडेड बाय टाइम. मग ऍक्सलरेशन दाखवणार आपण ए न फायनल वेलॉसिटी व्ही, इनिशियल वेलॉसिटी यू, टाइम टी. फॉर्म्युला काय तयार झाला? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हो का रे इकडे लक्ष द्या. हे वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी मायनस वेलॉसिटी म्हणजे आन्सर काय येते? वेलॉसिटीच येते आणि वेलॉसिटीचं युनिट काय असते? मीटर पर सेकंद आणि टाइमचं युनिट काय? सेकंद. मग हे सेकंद सेकंद मल्टिप्लिकेशन होतंय आणि युनिट येतंय मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे जर लक्षात येणं गेलं तर हे काय हे मीटर पर सेकंदला असेल या मीटर पर सेकंद. हे मीटर डिवायडेड बाय सेकंदच असते. त्याला वाचताना मीटर पर सेकंद वाचतो आणि हे डिवायडेड बाय ह्या टाइम सेकंद वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. मग युनिट आलं मीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सलरेशनचं युनिट काय आलं मग? मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट हे फॉर्म्युल्यावरूनच काढता येतं. त्याचा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर युनिट ऑटोमॅटिक येतं. तर इथे एक नोटीस करा तुम्ही. इथं वेलॉसिटी चेंज झाली ऍक्सलरेशन तयार झालं पण वेलॉसिटी काय झाली? इन्क्रीज झाले. असं ऍक्सलरेशनला बनायचं पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन. अशा ऍक्सलरेशनला काय म्हणतात? पॉझिटिव्ह. इथं 0 होती 0चं 10 झाली म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज झाली. पण जिथं जिथं वेलॉसिटी चेंज होईल ऍक्सलरेशन तयार होईल. वेलॉसिटी इन्क्रीज होईल पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन तयार होईल. इथं वेलॉसिटी डिक्रीज झाली बघा 20चं 10 झालंय. म्हणजे जिथं जिथं वेलॉसिटी डिक्रीज होईल तिथं तिथं ऍक्सलरेशन तयार होईल ते असते निगेटिव्ह ऍक्सलेशन. कोणतं ऍक्सलेशन असतं मग ते? निगेटिव्ह ऍक्सलेशन. आलं लक्षात? या पद्धतीने समजून घ्या. आणि एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्येच आहे तो तिथंच आहे. एखादी वस्तू आहे ते एखादी बंद पडकी गाडी सायकल आहे आणि आपण पार्किंग मध्ये लावून ठेवली आहे आणि ते बरेच वर्ष झालं तिथंच आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी चेंजच होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? झिरो ऍक्सलेशन. आलं लक्षात? वेलॉसिटी इन्क्रीज झाली पॉझिटिव्ह ऍक्सलेशन, वेलॉसिटी डिक्रीज झाली निगेटिव्ह ऍक्सलेशन आणि वेलॉसिटी चेंजच नाही झाली विथ रिस्पेक्ट टू टाइम तर चेंजच नाही झाली तर तिथं ऍक्सलेशन कोणतं असतंय? झिरो ऍक्सलेशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या रे. आपण एक लॉ बघितला न्यूटनचा सेकंड लॉ गेल्या वर्षी. त्याचा फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू एम इन टू ए. म्हणजे जिथं फोर्स अप्लाय करा त्याचा रिझल्ट काय मिळेल? ऍक्सलेशन. ज्या ज्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करू त्या त्या ऑब्जेक्टचं वेलॉसिटी चेंज होणार आणि वेलॉसिटी चेंज झाली की काय तयार होणार? ऍक्सलेशन तयार होणार.
बघा या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला, याची वेलॉसिटी चेंज झाली. या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला समजा इथं, तर याची सुद्धा वेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. मग जिथं जिथं वेलॉसिटी चेंज होईल म्हणजे फोर्समुळे वेलॉसिटी चेंज होईल आणि वेलॉसिटी चेंज झाल्यामुळं ऍक्सलरेशन तयार होईल. लक्षात घ्या. म्हणून हे जे बल्मा सांगितलंय आपण, फिजिकल टू एम इन टू ए, की फोर्स अप्लाय केलं की काय तयार होईल, ऍक्सलरेशन तयार होईल. लक्षात घ्या. मग जिथं जिथं कुठलाही फोर्स येऊ द्या, त्या फोर्समुळं ऍक्सलरेशनच येते. म्हणजे फोर्सचा जो रिझल्ट आहे तो काय असतो, ऍक्सलरेशन. फोर्सचा जो रिझल्ट आहे तो काय असतो, ऍक्सलरेशन. असंच एक एक्झाम्पल आपल्याला इकडे बघायचं आहे, कोणतं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टवर ऍक्ट आहे, अर्थ सरफेसच्या जवळपास असणाऱ्या सर्व ऑब्जेक्टवर ऍक्ट असणारा फोर्स म्हणजे कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आताच आपण शिकलो की फोर्सचा रिझल्ट काय असू शकतं, ऍक्सलरेशन. कसं बघा, एखाद्या ऑब्जेक्टवर आपण काय अप्लाय केलं, फोर्स, तर हे का फोर्स अप्लाय करा, त्याचा रिझल्ट काय मिळेल, ऍक्सलेशन. ऑब्जेक्टवर काय अप्लाय केलं, फोर्स, तर त्याचा रिझल्ट काय मिळाला आपल्याला, ऍक्सलरेशन. मग आता आपण असा विचार करूया की कुठल्याही फोर्सचा रिझल्ट जर ऍक्सलेशन आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सुद्धा ऍक्सलेशन तयार होऊ शकतं का, हे आपल्याला विचार करायचं आहे. ते कसं बघा, आता समजून घ्या रे, हो का. आता इकडे समजून घ्या, एक आपल्याकडे असं बॉल वगैरे आहे, आपण असं वर फेकतोय, त्याची इनिशियल वेलॉसिटी समजा 10 मीटर पर सेकंद आहे. झिरो असली तर वर कसं जाईल, बरोबर आहे का. इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंद. हे अर्थ सरफेस आहे उगाच आणि हे सेंटर आहे. मग त्या बॉलला काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ओढण्याचा प्रयत्न करेल, टुवर्ड्स द सेंटर, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन ओढण्याचा प्रयत्न. आता आपण असं पुढं 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 चाललो आणि कुणीतरी धरून आपल्याला असं पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करायला, आपली वेलॉसिटी कमी होईल का जास्त होईल, तर 100% आपली वेलॉसिटी काय होणार, कमी होणार. मग हे थोडं इथं गेला की या बॉलची वेलॉसिटी होईल 9 मीटर पर सेकंड. थोडं इथं गेला 8 होईल, थोडं इथं गेला 7 होईल, 6 5 3 4 2 1. कुठं ना कुठं जाऊन काय होणार आहे, कुठे ना कुठे जाऊन काय होणार आहे, झिरो. 100% होणार आहे झिरो, काही अडचण. मग आता एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, वेलॉसिटी 10 होती, पण या फोर्समुळे किती झाली, झिरो. फोर्समुळे किती झाली, झिरो. आलं का लक्षात एवढं. म्हणजे काय, वेलॉसिटी तर सुरुवातीला 10 होती, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वेलॉसिटी चेंज झाली. मग असं म्हणता येईल का, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालं ऍक्सलेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालं ऍक्सलेशन. ते पण कोणतं, कोणतं ऍक्सलेशन आहे, निगेटिव्ह ऍक्सलेशन. कोणतं ऍक्सलेशन आहे, निगेटिव्ह ऍक्सलेशन. ए इज इक्वल टू निगेटिव्ह आहे. म्हणजे ऍक्सलेशन कोणतं तयार झालं इथं, निगेटिव्ह ऍक्सलेशन तयार झालंय. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणाऱ्या ऍक्सलेशनलाच म्हणतात अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलेशन किंवा ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं बघा, थोड्या वेळाने हे झिरो होतं, परत या ऑब्जेक्टवर सुद्धा कोण, या प्रत्येक ठिकाणी सगळ्याला कुठं ओढण्याचा प्रयत्न करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर. याला मग हे थोडं खाली यायला चालू करेल, इथं आलं की त्याची वेलॉसिटी 1 होईल, थोडं खाली आलं तर 5 होईल, थोडं खाली आलं तर 6 मीटर पर सेकंद होईल आणि प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्टला खाली ओढण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही नोटीस करा, इकडून खाली येताना काय होत चालली, वेलॉसिटी वाढत चालली. म्हणजे इथं सुद्धा काय तयार झालं, ऍक्सलेशन. म्हणजे ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन थ्रोन केला तरी सुद्धा ऍक्सलेशनच तयार होते, पण निगेटिव्ह होते. आणि ऑब्जेक्ट जर डाऊनवर्ड डायरेक्शन थ्रो केला तर 0 1 2 3 4 असं वेलॉसिटी वाढत चालली आहे, मग तिथं ऍक्सलेशन तयार होते पॉझिटिव्ह. म्हणजे अपवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह ऍक्सलेशन, डाऊनवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह ऍक्सलेशन. म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रिझल्ट काय, ऍक्सलेशन. त्यालाच म्हणते ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ, द अर्थ exerts the gravitational force on an object near it, and according to Newton second law of motion, the force acting on an object result in its acceleration. तर ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट काय होते, ऍक्सलरेशन.
म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणारं ऍक्सलेशन, त्याला नाव दोन आहेत, ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलेशन. कळलं का एवढं? इझी. मग बघा रे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी result in its acceleration. This is called as a acceleration due to gravity. तुम्ही इथं थांबलात, तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टला हे कुठे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणारे ऍक्सलेशन लक्षात घ्या रे, बाकी कोणत्याही फोर्समुळे तयार होणारे ऍक्सलेशन कशाने दाखवायचं? ए न. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणारे ऍक्सलेशन दाखवायचं आहे जी न. ए राहिले नाहीत, आता ए जी झाले. बघा सोपं आहे, थोडा जोक होतोय. ए राहिले नाही, आता ए काय झाले? जी. जसं लग्नानंतर ए राहते, लग्नानंतर ए जी होते, तसंच नॉर्मल ऍक्सलेशन ए राहिले नाही, आता काय झालंय? जी. मग ज्या ज्या फॉर्म्युल्यामध्ये ए आलं होतं रिप्लेस करायचं आणि जी टाकायचं. तसं आपलं नॉर्मल ऍक्सलेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचं युनिट सुद्धा काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय? ऍक्सलरेशनच आहे हे जी काय दाखवलंय? ऍक्सलरेशनच आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणारं ऍक्सलेशन आहे. आता फोर्समुळे तयार होणारं ऍक्सलेशन आहे म्हणल्यावर जे फोर्सचं डायरेक्शन आहे तेच काय असतंय? इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला डायरेक्शन असते त्याला म्हणायचं वेक्टर, ज्याला डायरेक्शन नसते त्याला म्हणायचं स्केलार. जसं फोर्स आहे म्हणल्यावर ह्याला डायरेक्शन आहे, कुठं डायरेक्शन आहे? तेच आपलं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन आहे तेच कोणाचं असणार आहे? एक्सलेशनचं डायरेक्शन असणार आहे. मग हे ए न दाखवला कशाने दाखवतात? जी न. आणि याचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यात महत्वाचा पॉइंट स्मॉल जी लक्षात ठेवा. मग ह्या स्मॉल जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा रे, आता दोन डिफरन्स तयार झाले. एक कॅपिटल जी आपण बघितलं, कॅपिटल जी ची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरोबर, काही अडचण? आणि एक स्मॉल जी आहे आता, ही कॅपिटल जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. संपूर्ण युनिव्हर्समध्ये ज्याची व्हॅल्यू बिलकुल चेंज होत नाही अशाला काय म्हणायचं? कॅपिटल जी. आणि स्मॉल जी याची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होते. का होते आपण बघणार आहोत. त्याची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोन लक्षात ठेवा, हे प्लेस टू प्लेस चेंज होत आहे आणि हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, संपूर्ण युनिव्हर्समध्ये कॉन्स्टंट राहते. आलं का लक्षात? एवढं हे दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा, स्मॉल जी आणि कॅपिटल जी. बघा रे, आता आपल्याला काढायचंय वी कॅन कॅल्क्युलेट द. हो का, आता अर्थ सरफेसवर आपण असं आहोत, अर्थ सरफेसवर एक ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट आहे किंवा हे ऑब्जेक्ट आहे अर्थ सरफेसवर. आपल्याला याच्यावर असणारं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलेशन काढायचं आहे. काही गोष्टी कन्सिडर करू. कॅपिटल एम इज अ मास ऑफ अर्थ. कॅपिटल एम काय? मास ऑफ अर्थ. इथून इथपर्यंतचं अंतर हे आहे कॅपिटल आर. म्हणजे काय असतंय? रेडियस ऑफ अर्थ. कळतं एवढं? आणि ऑब्जेक्टचं मास इथं घेऊ. बघा रे, इकडे लक्ष द्या. हो का, हे काय आहे? कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ अर्थ. कॅपिटल एम इज मास ऑफ अर्थ. कळतं एवढं? आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथं समजा आपण आहोत हे स्मॉल एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहोत आपण? अर्थ सरफेस वर असणारा ऑब्जेक्ट
अर्थ सेंटर पासून रेडियस एवढ्या डिस्टन्सवर आहे. बरोबर. मग दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे. आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहित आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय फॉर्म्युला F इज इक्वल टू G. M1 M2 घ्यायचं नाही. M1 च्या ऐवजी घ्या कॅपिटल M आणि M2 च्या ऐवजी घ्या स्मॉल m. G कॅपिटल M स्मॉल m बाय R स्क्वेअर स्मॉल r. बघा दोघांमधलं डिस्टन्स हे स्मॉल r घेतो किंवा d घेतो आणि इथं स्मॉल r किंवा d इज इक्वल टू काय आहे कॅपिटल R. आणि कॅपिटल R काय रेडियस ऑफ अर्थ. दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे दाखवलंय R स्क्वेअरने. त्याला देऊ इक्वेशन फर्स्ट. आता अजून एक वापरू आपण अकॉर्डिंग टू आताच बघितलेलं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ काय येते F इज इक्वल टू M इंटू A. F इज इक्वल टू M इंटू A. पण A राहिलाय का आता A न राहता काय झालं ती झालं म्हणजे F इज इक्वल टू mg फॉर्म्युला आला. ही व्हॅल्यू का ही व्हॅल्यू F च्या ठिकाणी काय टाकू शकतो आपण M इंटू G. कुठं टाकू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये F च्या ठिकाणी टाकलं स्मॉल m इंटू स्मॉल g कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R स्क्वेअर. स्मॉल m कॅन्सल झालं. उरलं काय मग T इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. ओके. मग हे अर्थ सरफेसवर आपण काय घेतलं कॅपिटल R. तर ऍक्च्युअल फॉर्म्युला काय येईल याचा स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन स्मॉल R स्क्वेअर. R स्क्वेअर काय डिस्टन्स. आणि एक्झॅक्टली अर्थ सरफेसवर काय येईल तर अर्थ सरफेसवर स्मॉल r स्मॉल d म्हणजेच काय आहे कॅपिटल R. आता याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. अर्थ सरफेसवर हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. जी ची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. मास ऑफ अर्थ फिक्स व्हॅल्यू आहे पाठ करायचं आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24. रेडियस ऑफ अर्थ हे पण व्हॅल्यू पाठ करा 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. R स्क्वेअर असल्यामुळं ब्रॅकेट स्क्वेअर. त्या सगळ्या व्हॅल्यू काढल्या. सोडवायचं कसं न्यूमेरिकल्स मध्ये सांगितलंय तर अप्रॉक्सिमेटली हे येते 9.77 आणि याला आपण लिहितो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती येते हे 9.77 येते. राऊंड फिगर मध्ये आपण काय लिहितो याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू आहे दिस इज द व्हॅल्यू ऑफ अ जी. अप्रॉक्सिमेटली किती येते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याचा फॉर्म्युला काय आला मग स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. आला का फॉर्म्युला स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. अर्थ सरफेसवर स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. व्हॅल्यू किती आली मग 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे कशावर डिपेंड आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंड अपॉन कॅपिटल G कॅपिटल M आणि R. फक्त कशावर डिपेंड आहे डिस्टन्सवर डिपेंड आहे. इथं ऑब्जेक्टच्या मासचं काही घेणं देणं नाही. अर्थ सरफेसवर जेवढे ऑब्जेक्ट असतील त्याच्या मासचं इथं काहीच घेणं देणं नाही. म्हणजे तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्या ऑब्जेक्टवर सेम असल्यामुळं आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणतो. इथं स्मॉल m कुठं आले का बघा स्मॉल m आलं नाही म्हणजे ऑब्जेक्टचं मास काही असो त्याच्यावर असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेमच असणार आहे. याचा अर्थ असा की अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू बऱ्याच ठिकाणी सेम आहे. ती कुठं कुठं चेंज होऊ शकते. ते कधी चेंज होऊ शकते जेव्हा ही R ची व्हॅल्यू चेंज होईल. मी असं लिहू का हे डिवायडेशन मध्ये असल्यामुळं G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. अर्थ सरफेस पासून एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स वाढत आहे तर J ची व्हॅल्यू काय होईल
कमी होईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि अर्थ सरफेस पासून एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स कमी होत आहे, तर जी ची व्हॅल्यू इथं वाढणार. म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ जी इज डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ अ आर. इट इज डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ अ ऑब्जेक्ट. ओके, सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत मग? व्हॅल्यू ऑफ अ जी इज डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ अ आर. जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून वर जाऊ, आर ची व्हॅल्यू वाढेल म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी होईल. आणि डेप्थ मध्ये जाऊ तर आर ची व्हॅल्यू कमी होत जाईल म्हणजे जी ची व्हॅल्यू काय होत जाईल, वाढत जाईल. हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, समजून घ्या, प्रॅक्टिस करा, लिहून काढा आणि अभ्यास करत राहा. ओके, थोडासा ब्रेक पडला होता की माझे ऍडमिशन चालू होते, पण आता आपण कंटिन्यू करणार आहोत. लेक्चर्स तुम्हाला येत असतील, काही प्रॉब्लेम नाही. एक लेक्चर मी शिकवलेलं तुम्हाला 2 दिवस बघावं लागणार आहे, तर ते समजणार आहे. तुम्ही एकदा बघून सोडून दिलात, 2-4 दिवसांनी काही काही ढेकळं आठवत नाही तुम्हाला. येड्यानी करू नका. फक्त रिव्हिजनच तुम्हाला सक्सेस देऊ शकतं. ओके, अडचण नाही. ओके, थँक्यू.